दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। बनावट इसम उभे करून आधार कार्ड आणि शासकीय कागदपत्रांमध्ये फेरफार करत मूळ मालकांच्या नावावरील भूखंडांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीचा इंदिरानगर पोलिसांनी पर्दाफाश केला। या प्रकरणात 2 वकिलांसह 14 जणांचा सहभाग उघडकीस आला असून फरार असलेल्या दोन्ही वकिलांना भिवंडी येथून अटक करण्यात आली आहे। चेतनानगर येथील संतोष संजीवा हेगडे यांच्या मालकीचा 105 चौरस मीटर क्षेत्रफळाचा प्लॉट तसेच वडाळागाव शिवारातील सुधीर जमनादास गुजराती यांच्या मालकीच्या जमिनीतील 190 चौरस मीटर क्षेत्रफळाचा प्लॉट या मालमत्तांवर टोळीने डोळा ठेवला होता। आरोपींनी मूळ मालकाच्या जागी बनावट व्यक्ती उभ्या करून त्यांची बनावट आधार कार्डे तयार केली। आधार कार्डामध्ये मूळ मालकांची नावे आणि पत्ते टाकून त्या आधारे बँक खाते उघडण्यात आली। त्यानंतर संबंधित भूखंड तृतीय पक्षाला नोंदणीकृत दस्ताद्वारे विकून मूळ मालक आणि खरेदीदार अशा दोघांचीही फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपासादरम्यान आरोपी वकिलांनी नाव बदलासंदर्भातील महाराष्ट्र शासनाचे राजपत्र देखील बनावट केल्याचे निष्पन्न झाले आहे। पोलीस तपासात या टोळीने नाशिक शहरात आतापर्यंत किमान 5 अशाच प्रकारचे भूखंड घोटाळे केल्याचे समोर आलं असून त्याद्वारे कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। याशिवाय नाशिक शहर आणि परिसरात आणखी अशा प्रकारचे व्यवहार केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। या गुन्ह्यात आतापर्यंत 14 आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यामध्ये 2 वकिलांसह जमीन व्यवहाराशी संबंधित एजंट, बनावट मालक आणि इतर साथीदारांचा समावेश आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे करत आहेत। इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील चेतनानगर येथील संतोष हेगडे यांचा एक प्लॉट बनावट इसम उभा करून विक्री केल्याबाबतची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याला मिळाली होती। त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान यातील आरोपित वकील यांचा सहभाग असल्याबाबतचे निष्पन्न झालेले होते। त्या गुन्ह्याच्या तपासात त्यांनी अजून सुधीर गुजराती यांचा देखील प्लॉट बनावट इसम उभा करून खरेदी करून त्या ठिकाणी एक बिल्डिंग देखील त्यांनी बांधलेली होती। आणि ज्यावेळेस आम्ही या गुन्ह्याचा सखोल तपास केला त्यावेळेस एकूण 14 आरोपी याचा सहभाग असल्याबाबतचे निष्पन्न झालेले आहे। त्यामध्ये आतापर्यंत 8 आरोपींना अटक केलेली आहे। अजून 4 आरोपी याच्यामध्ये पाहिजे आरोपी आहेत, त्यांचा आम्ही शोध घेत आहोत। नमूद गुन्ह्यांचा तपास चालू असून आतापर्यंत नमूद आरोपींनी 5 गुन्हे केल्याबाबतचे निष्पन्न झालेले आहे। इतर ठिकाणी देखील अशाच प्रकारे जर कुणाचे बनावट प्लॉट झाले असतील तर त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अथवा त्यांच्या जवळच्या पोलिसांशी संपर्क साधावा। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे, पोलीस हवालदार पवन परदेशी, पोलीस हवालदार अमजद पटेल, सागर परदेशी, कुलदीप पवार, पोलीस अंमलदार योगेश जाधव, सागर कोळी, अमोल कोथमिरे, सौरभ माळी, वाल्मिक पाटील, राहुल धोंगडे, प्रमोद कासुदे, दीपक शिदेव, महिला पोलीस अंमलदार शामत जोशी यांनी केली आहे। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली। अशाच प्रकारे कोणाची फसवणूक करून भूखंड आणि मालमत्ता हडप करण्यात आली असल्याचा संशय असल्यास संबंधितांनी तात्काळ इंदिरानगर पोलीस ठाणे किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे। प्रतिनिधी संकेत भंगाळे, इंदिरानगर।